हिंदू धर्माच्या ग्रहावर ब्रह्मांडाच्या आकाशगंगेत रवी आणि सीता हे दोन आत्मे वेगवेगळ्या जातींमधील प्रेमात पडले. परंपरेला झुगारून त्यांनी मित्र आणि कुटुंबियांनी वेढलेल्या एका सुंदर समारंभात लग्न केले. मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. पारंपरिक दुष्ट राक्षस असुर ज्यांनी आंतरजातीय संघांना विरोध केला, त्यांनी तरुण जोडप्यावर हल्ला केला आणि त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. रवी आणि सीता त्यांच्या प्रेमाचे रक्षण करण्यासाठी दृढनिश्चयी मदतीसाठी देवांची प्रार्थना केली. संरक्षक भगवान विष्णू आणि संहारक भगवान शिव यांनी त्यांची विनंती ऐकली आणि हस्तक्षेप करण्यास तयार झाले, परंतु तरुण प्रेमींचे भविष्य अनिश्चित राहिले. भगवान विष्णू आणि भगवान शिव देवसैन्यासह देव या ग्रहावर अवतरले. त्यांची खगोलीय पात्रे चमकदार चमकत आहेत. असुर त्यांच्या गडद जादू आणि प्राचीन शस्त्रास्त्रांसह देवांच्या प्रगत तंत्रज्ञान आणि दैवी शक्तींशी जुळणारे नव्हते. भगवान विष्णूच्या नेतृत्वात देवांनी युद्धात प्रवेश केला. त्यांची लेसर शस्त्रे आणि वैश्विक ढाल आकाशाला प्रकाशित करतात. भगवान शिवाने आपल्या विश्वासू त्रिशूलाने असुरांचा थेट शक्तिशाली राक्षसी राजा रक्तबीज याला मारले. युद्ध सुरू असताना रवी आणि सीता देवतांच्या संरक्षणाने संरक्षित त्यांच्या अत्याचारींचा पराभव होताना घाबरून पाहत होते. असुरांची काळी जादू उदासीन झाली. त्यांची जातीयवादी विचारधारा देवतांच्या बलाढ्य पायाखाली कोसळली. असुरांचा पराभव झाल्यावर देवता रवी आणि सीतेभोवती जमले. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. भगवान विष्णूने या जोडप्याला आशीर्वाद दिला. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तुमचे प्रेम पुढील पिढ्यांसाठी आशेचे किरण असू दे. भगवान शिवाने त्यांना एक खगोलीय माला भेट दिली. तुमचे बंधन विश्वासारखे मजबूत असू दे. या जोडप्याने आनंदित होऊन देवांचे आभार मानले. त्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले. ते त्यांच्या समुदायात परतले. त्यांचे प्रेम आता एकता आणि शक्तीचे प्रतीक आहे. हिंदू धर्माच्या ग्रहाने त्यांचा विजय साजरा केला. देवांचा हस्तक्षेप प्रेम आणि स्वीकृतीच्या शक्तीची आठवण करून देतो.